सर्वात आधी कुणाला बोलवावं असा प्रश्न मला पडलाय. मुग्धा, अथर्व, तुम्हाला काय वाटतं कुणाला बोलवावं? सगळेच, कुणालाही बोलाव, सगळेच छोटे आहेत. पण एक मोठा आहे, त्यात खूप मोठा आहे. करेक्ट. आपल्या गाण्याने ज्याने सर्वांना जिंकून घेतलंय तो सर्वांचा लाडका पदुकल्या म्हणजेच पद्मनाभ गायकवाड. यंदाच्या पर्वाच्या निवड चाचणीची सुरुवात झाली कलानगरी कोल्हापूर पासून. लिटिल चॅम्प्सच्या या तोबा गर्दीतून पद्मनाभ गायकवाडनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते आपल्या अखंड बडबडीनं. जत्रेच्या इकडच आपलं गोंधळाचा कार्यक्रम चालू असतो. कराडच्या या चिमुरड्यानं आपल्या पहिल्या गाण्यापासूनच आपण लंबी रेस के घोडे आहोत हे सिद्ध केलं. साक्षात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पद्मनाभला महाराष्ट्राचा छोटा मावळा हा किताब दिला आणि पद्मनाभ सुरांचा झेंडा फडकवत महाअंतिम सोहळ्यात दाखल झाला. गणपतराव नक्की गेल्या जन्मी शिवाजी महाराजांचे मावळे असाल. उद्याचा स्वप्नील होणार एवढं मी स्वप्नील तुला सांगतो आता. तू देसी रॉकस्टार आहेस रे. तू गात असताना ना मी यशोदेचा तांदूला पाहिला. कुणामध्ये माहितीये? थँक्यू. फारच सुंदर वाटलं. म्हणजे मलाच गाव असं वाटलं का तुझ्यावर. जिंकलं बाबा, जिंकलं फार फाडलंस. किती कौतुक करावं, कौतुक करायला शब्द उरत नाहीये. क्या बात आहे, व्हेरी गुड. 18 वेळा नी, 1 वेळा वरचा सा, 1 वेळा वरचा ग मिळवणाऱ्या पद्मनाभला महाअंतिम सोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. बा अदब, बा मुलाहिजा होशियार, येत आहे सुरांचा छोटा मावळा पद्मनाभ गायकवाड. प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, अंच्याशी नाही जाणीव शर्तीची, त्याशी नाही जाणीव शर्तीची, अन करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी, करील काय कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, आणि अशा शामियान्या खान ढवलत डुलत आला, खान ढवलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो होता, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, वो कुना नजारा कहने जी रहा तेरा रजी जी जी, तेरा रजी जी जी, तेरा रजी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत व अंगाला, चिलखत व अंगाला. खानाचा वार फुगा गेला, खान धडपडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिशवा टाकलेला, पोटामध्ये पिशवा टाकलेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फाटलं पोटाला, टरा टरा फाटलं पोटाला. सडक्याला खानाचा कोटा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगड
पसारे गेले पावन केला कृष्णेचा पावन केला कृष्णेचा आणि लावली गुलामीची वाट लावली गुलामीची आणि मराठी शाहीचा मांडला थाट जे जे मराठी शाहीचा मांडला थाट जे जे मराठी शाहीचा मांडला थाट जे 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 धन्यवाद. लावून जीवाला घोर मनगटी जोर मराठी पोर लढाया पुढती. लावून जीवाला घोर मनगटी जोर मराठी पोर लढाया पुढती. हृदयात क्रांतीची माळ असत्या जाळ नमविला काळ पाऊले अडती. हा असा आगळा वीर न धरला धीर घेऊनी शिर स्वतः हातात. हा असा आगळा वीर न धरला धीर घेऊनी शिर स्वतः हातात. राखण्या माणसा लाज मराठी बाज भिनवूया आज तुझ्या माझ्यात. वा पद्मनाभ, हा छोटा मावळा आपला. वा वा वा, काय गाणं सादर केलंस मित्रा. बापरे. हा असा रिस्पॉन्स आजपर्यंत, ही अशीच प्रतिक्रिया, असाच प्रतिसाद तुमचा मिळालेला आहे. म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या अंगात स्फुरण चढलेलं आहे आणि असा पोवाडा सादर केला. मित्रा, खूप मस्त झालं तुझं गाणं, खूपच छान, थँक्यू. फार मस्त गायलास. मला सांग, कसं वाटतंय तुला आता तू महाअंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचलेला आहेस? या म्हणजे लाईव्ह मध्ये मी पहिल्यांदाच गातोय. म्हणजे इथं स्टेजवर आणि लगेच म्हणजे टेक नसतो ना इथं, त्यामुळं भीती वाटत होती येताना मला. वा वा वा, भीती वाटत होती. हो. बर, मला एक सांग रे, टोल नाक्यावर जेव्हा तू जातोस तेव्हा मी असं ऐकलंय टोलवाले टोल मागतात तेव्हा तू खिडकीतनं तोंड बाहेर काढतो. म्हटलं मी सारेगमपा आयडिया सारेगमपाचा पदुकले आहे, माझ्याकडनं टोल घ्यायचा नाही. हो बरोबर आहे. हो घेतो, बरोबर असं करतोस. बर मित्रा, तुला टेन्शन आलं होतं ना. बर, जिंकणं म्हणजे तुझ्यासाठी काय? जिंकणं म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. सर्वात मोठा दिवस आहे हा मित्रा. पण तू लहान आहेस ना, लहानच राहा. तुझ्या आयुष्यातला हा मोठा दिवस आज आलेला आहे, पण तुझं जे लहानपण आहे ते असंच टिकून राहू दे. तुझं गाणं तर असंच टिकून राहायला पाहिजे आहे. प्रथमेशला आपण विचारूयात, तुला कसं वाटलं पद्मनाभचं गाणं? खरंच खूप छान गायला पद्मनाभ. आणि आपण सर्वांनीच प्रेक्षकांचा प्रतिसाद बघितला, त्याच्यासाठी आलेला वन्स मोर वगैरे. आणि मला असं वाटतं की खरंच पद्मनाभने लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि त्याच्या पुढच्या भविष्यासाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या महाअंतिम फेरीमध्ये जे कोणी कलाकार सहभागी झालेत त्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद प्रथमेश. पद्मनाभ, पुढच्या सर्व गाण्यांसाठी तुला मनापासून शुभेच्छा. तुला परीक्षकांचे गुण मिळालेले आहेतच, त्याचबरोबर प्रेक्षकही तुला मत देणार आहेत. तेव्हा तू आवाहन तर केलेलं आहेसच, आता पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी तुला शुभेच्छा मित्रा. धन्यवाद. थँक्यू.